ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना शरणू शरणार्थी. माझा आवाज येतोय? आवाज येत असेल तर हो म्हणा. शरणू शरणार्थी, माझा आवाज येतोय? कृपया आवाज येत असेल तर हो म्हणा. ओके, चला. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना माझा शरणू शरणार्थी. लिंगायत सेवा संघ आयोजित श्रावण मास विशेष नित्यचरित्रामृत या उपक्रमाअंतर्गत आजचे शरण आहेत लिंगायत धर्मरक्षक व लिंगायत धर्म प्रचार प्रसारक संत शिरोमणी मनमत माऊली. मी विश्वनाथ सदाशिव मोरगे. माझा सर्वांना शरणू शरणार्थी. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, इतिहास हा घडवणाऱ्यांचा नसतो तर तो लिहिणाऱ्यांचा असतो. संत शिरोमणी मनमत स्वामीबद्दल सांगायला गेलं तर मनमत माऊलींच्या चरित्राकडे, अभंगाकडे मराठी संत साहित्यिकांची संशोधनाची गरज होती, पण म्हणावं तसं संशोधन मनमत साहित्यावर झालेलं नाही. तरी पण अहमदपूरकर महाराजांनी जेवढी माहिती आपल्यासमोर आणलेली आहे त्यावर आपण प्रकाश टाकूया. मनमत स्वामी हे महाराष्ट्रातील बसवेश्वर या नावाने ओळखले जातात. मराठी लिंगायत संत आहेत, कवी आहेत आणि मनमत माऊली हे पहिले लावणीकार म्हणून मनमत स्वामींचा गौरव झालेला आहे. लिंगायत धर्म संस्थापक, लिंगायत धर्मपिता महात्मा बसवण्यांच्या लिंगायत कार्याचा उदय हा मंगळवेढ्यामध्ये झाला. त्या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये अनुभव मंडपाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवण्यांनी केली. त्या ठिकाणी जवळपास 8 ते 9 वर्ष अनुभव मंडप चालला. त्यानंतर राजा बिजोळाची राजधानी ही मंगळवेढ्यानंतर कल्याण झाली. आजचं ते बसव कल्याण या नावानं आपण ओळखतो. कल्याण हे महाराष्ट्रा शेजारी आहे आणि लिंगायत पर्वाची सुरुवात ही महाराष्ट्रात झाल्या कारणानं हा प्रभाव लिंगायत पर्वाचा महाराष्ट्रावर अधिक प्रमाणात पडला आणि कल्याण हे महाराष्ट्रा शेजारी असल्या कारणानं तोही प्रभाव, म्हणजे जवळपास लिंगायत पर्वाची सुरुवात हीच महाराष्ट्रात झाल्या कारणानं ते लिंगायती जत्रा महाराष्ट्रामध्ये अधिक प्रमाणात झालेली आहे. कल्याण कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशच्या सीमा भागात असल्या कारणानं दक्षिण भारतावरती त्याचा प्रभाव हा अधिक प्रमाणात पडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सोलापूर, मंगळवेढा ही लिंगायत विचार प्रसाराची केंद्र होती आणि त्याचा प्रभाव ही जंगम प्रसाराने पडलेला आहे. वचन साहित्य हे जास्त प्रमाणात तर कन्नड भाषेमध्ये बंदिस्त असल्या कारणानं त्याचा विस्तार हा कर्नाटकामध्ये जास्त झालेला आहे आणि तो लिंगायत कर्नाटकामध्ये अधिक प्रसार झालेला आहे. 12व्या शतकाच्या जवळपास 450 ते 500 वर्षानंतर माघ शुक्ल पंचमी इसवी सन 1560 मध्ये शिवलिंग स्वामी व पार्वतीबाई यांच्या सदाचार संपन्न शिवभक्ता घरी संत शिरोमणी मनमत माऊलींचा जन्म झालेला आहे. तेव्हाचे नेनगूर व आजचे नेकनूर हे संत शिरोमणी मनमत माऊलींचे आजोळ होते. संत शिरोमणी मनमत माऊली त्यांचे पाळण्यातील नाव मनमत होते की शिवराज याबद्दल अभ्यासकामध्ये मतभेद आहेत. असो, मनमत माऊलीने आपल्या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या अभंगात शिवराज असा उल्लेख केलेला आहे, पण लिंगायत संत लिंगेश्वर आपल्या अभंगामध्ये शिवराज असा उल्लेख करतात. शिवदास स्वामीने सुद्धा त्यांनी लिहिलेल्या संत शिरोमणी मनमत माऊलींच्या आरतीमध्ये आरती शिवराजा मनमत स्वामी महाराजा म्हणजे त्या ठिकाणी असा उल्लेख करतात. आपण असं मानू की संत शिरोमणी मनमत माऊलींचे सुरुवातीचे नाव हे शिवराज असावे. त्यानंतर मनावर विजय मिळवणारा म्हणून
त्यांना मनमत नावाने संबोधले गेले असावे असं आपण म्हणू शकतो. त्यांचे वडील शिवलिंग स्वामींनी त्यांना अभ्यासासाठी म्हणजे शिक्षणासाठी त्यांना मानूरच्या मठात पाठवले, नाहीतर मानूरच्या मठात पाठवले. त्या ठिकाणी त्यांचे गुरु बसवराज स्वामी यांनी त्यांना इष्टलिंग दीक्षा दिली. नेनगूर परिसर म्हणजे जवळपास आजचं जे नेकनूर आहे, आपण त्या काळी त्याला नेनगूर म्हणायचे, त्या परिसरामध्ये लोक वाङ्मयाच्या दृष्टीने तो परिसर अत्यंत समृद्ध होता. आणि त्या परिसराचा जो प्रभाव आहे तो प्रभाव संत शिरोमणी मनमत माऊलींच्या कोवळ्या एक बालमनावर पडला. त्यांनी लावणी लिहिलेली होती, मनमत स्वामींनी लावणी लिहिलेली होती आणि पहिला लावणीकार म्हणून मनमत स्वामींचा गौरव आहे. तर त्यांनी हातामध्ये डब घेऊन सुद्धा लावणी म्हटल्याचं काही अभ्यासक सांगतात. पण मनमत स्वामींच्या गुरूंना मनमत माऊलींचं हे जे लावणीचं वेड आहे ते आवडलं नाही. त्यानंतर शिवलिंग स्वामींना त्यांच्या गुरूंनी बोलून जवळपास त्यांच्या मार्गदर्शनाने वडील शिवलिंग स्वामी व त्यांच्या गुरूने त्या लावणी रचनेपासून त्यांना परावृत्त केलं आणि आपल्या धर्मपरंपरेकडे संत शिरोमणी मनमत माऊलींना वळवलं आहे. त्यानंतर संत शिरोमणी मनमत माऊलींनी नव्याने अभ्यास केला. त्यांनी शैव साहित्य असेल, ज्ञानेश्वरी असेल, वेद असेल, ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्येक ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला आहे. ते अभ्यासानंतर ते कपिलधार येथे आले. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी साहित्यलेखन केलं आहे. साहित्यलेखन केले, सर्व धर्मग्रंथाचा अभ्यास करून साहित्यलेखन केलं. त्यानंतर जास्त मनमत स्वामींच्या अभंग असेल, कीर्तन परंपरा असेल, यावरती वारकरी समाजाचा थोडासा प्रभाव जाणवतो. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी, या संत नामदेवान या उक्तीप्रमाणे संत नामदेवांनी समाजामध्ये वारकरी संप्रदाय रुजवण्यासाठी जो भक्ती परंपरेचा, कीर्तन परंपरेचा पाया समाजामध्ये रचला, तोच आदर्श जवळपास मला वाटतं की मनमत स्वामींनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्रामधील लिंगायत जे लोक शिवाचार विसरलेले आहेत त्या लोकांमध्ये शिवाचार व जागृती घडवून आणण्यासाठी शिवभजन असेल, शिवकीर्तन परंपरेचा संत शिरोमणी मनमत माऊलींनी हा मराठी भाषेमध्ये पाया रचलेला आहे. कीर्तनासाठी त्यांनी सुद्धा खूप अभंग लेखन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मग लिंगायत विचारधारा, लिंगायत तत्त्व विसरलेल्या लोकांना, आपल्या धर्म विसरलेल्या लोकांना आपल्या स्वधर्मात म्हणजे आपल्या अभंगाच्या माध्यमातून ते असं सांगतात की निजू नका, जागा जागा, आपल्या स्वधर्माने वागा, म्हणजे अशी हाक देऊन ते आपल्या लिंगायतांना एकत्रित करतात. आज कीर्तन परंपरेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झालेला आहे. भरपूर प्रमाणात कीर्तनकार आज मनमत माऊलींच्या विचारधारेवर हे करतात. असं सांगतात की जो शिवाचार आहे, म्हणजे शिवाचार लोप पावत असलेला शिवाचार लोकांमध्ये जागवण्यासाठी मनमत माऊलींनी कपिलधार ते शिखर शिंगणापूरची पदयात्रा केली होती. आणि ती पदयात्रा मनमत माऊलींनी ही पायी केली असताना त्यांनी जवळपास खूप वर्ष शिखर शिंगणापूरला त्यांनी यात्रा केली आहे. त्यांनी लिहिलेला हा जो परमरहस्य ग्रंथ आहे तो ग्रंथ लिंगायतांची ज्ञानेश्वरी या नावानं सुद्धा ओळखला जातो. त्यांच्या परमरहस्य या ग्रंथामध्ये बसवादी शिवशरणांचा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव हा आढळतो. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्र होते आणि एकदा शिखर शिंगणापूरला जाताना भीमा नदीच्या तटावरती संत शिरोमणी मनमत माऊलींचा मुक्काम पडला आणि त्या ठिकाणी शिव तोची देव एरते सेवक विष्णू ब्रह्मादी कसुरासुर या अभंगावरती त्यांनी मनमत माऊलींनी प्रभावी असं कीर्तन केलेलं आहे. आणि आपल्या स्वधर्म विसरलेल्या लिंगायतांना महत्त्व सांगण्यासाठी कीर्तनामध्ये कुणाची अवहेलना करता ते शिवमहिमा सांगतात, लोकांना शिवाचार सांगतात. तिथे या विषयावर तिथल्या स्थानिक जे विद्वान होते त्या लोकांना खुले आव्हान म्हणजे चर्चा करण्याचे खुले आव्हान त्या ठिकाणी ते करतात. तेथील सर्व प्रश्नांचे ते समाधान करतात आणि शेवटी असं म्हणतात की शिवा वाचून आहे कोण विठ्ठल मस्तकी शिवजन असे सांगून शिवमहात्म्य ते त्या ठिकाणी सांगतात. या पद्धतीने त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन जे पंढरपूरचे जे विद्वान होते, पांडुरंग जे भक्त होते, त्या विद्वानांनी मनमत माऊलींची जी विद्वत्ता आहे ती पाहून त्या ठिकाणी त्यांना सब संतो का राजा, अर्थात सब संतो का राजा याचा अर्थ असं की संत शिरोमणी ही पदवी त्या ठिकाणी पंढरपूरला भीमा नदीच्या तटावरती त्या ठिकाणी
पंढरपूरच्या भक्तांनी मन्मथ माऊलींना दिलेले आहेत. मन्मथ माऊलींच्या साहित्यावरती हा बसवादी शरणांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव आढळतो. संत शिरोमणी मन्मथ माऊली हे लिंगायत धर्मरक्षक, संत शिरोमणी मन्मथ माऊली यांना लिंगायत धर्मरक्षक असे म्हटलं जातं. परमरस्यामध्ये त्यांनी खूप ठिकाणी अभंगामध्ये असेल, ओव्यामध्ये असेल, त्यांनी आपल्या बसवादी शरणांचा उच्चार केलेला आहे, त्याचं स्मरण केलं आहे. परमरसाच्या सुरुवातीस ते अनुभव मंडपातील शरणांना स्मरण करतात. 770 गण अवतीर्ण जे पुरातन नुरुंदयादी शरण महाविख्यात अशा शब्दामध्ये मन्मथ माऊलींनी आपल्या बसवादी शिवशरणांना स्मरण केलं आहे. त्यानंतर महात्मा बसवनांचं एक वचन आहे, आचारवे स्वर्ग अनाचारवे नरक. म्हणजे आचार हे स्वर्ग आहे, अनाचार हा नरक आहे. तर या वचनावरती संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या अभंगामध्ये असं म्हणतात, आचार मार्गाची ठाई राव रंग सारिकाची पाही, मार्ग चुकता अग्रेसरी येईल नीच पदाशी, मार्गे चाले तो पंचानन बोलीजे, अमार्गी वरती तो श्वान बोलीजे. हे बघा, डॉक्टरच्या पोटी जन्म झाला म्हणून कोणी डॉक्टर ठरत नाही. त्यासाठी वैद्यकीय पदवी आवश्यक आहे आणि त्यासाठी वैद्यकीय कामसुद्धा आवश्यक आहे. तर म्हणून लिंगायत कुळामध्ये जन्म झाला म्हणून कुणी लिंगायत ठरत नाही. त्यासाठी लिंगायत आचार विचारांचे आपल्याला पालन करावं लागतं. मग तो कुठला महाराज असो अथवा शेतामध्ये काम करणारा मजूर, तो लिंगायत असेल तर त्याला सर्वांना क्षणाक्षणाला लिंगायत आचरण पद्धती हवीच आहे. लिंगायत तत्वाने जो चालेल तो ज्ञानी आहे, पंचानन आहे, आणि मार्ग सोडून जो जाईल तो कुत्र्यासारखा आहे आणि तो तसा जगेल, असं मन्मथ माऊली आपल्या अभंगाच्या माध्यमातून ते या ठिकाणी निरूपण करतात. तर जन्मजात श्रेष्ठत्वापेक्षा धर्मामध्ये, आपल्या लिंगायत धर्मामध्ये आचरणाला महत्त्व असल्याचे मन्मथ स्वामी सांगतात. आणि या असं म्हणतात की राजा आणि रंक या ठिकाणी सारखे आहेत, आणि जो सन्मार्गाने चालतो तो पंचानन आहे आणि जो वाम मार्गाने जाईल तो श्वान आहे, असं मन्मथ माऊली असं आपल्या अभंगामध्ये हे करतात. गुरुबद्दल सुद्धा मन्मथ माऊली आपल्या अभंगामध्ये असं सांगतात की ते आपल्या अभंगाच्या परमरसाच्या आपल्या पहिल्या अध्यायामध्ये सांगतात, अज्ञान त्रिगुणांधकार ज्ञानांजन ज्ञानांजन लावून केला दूर, ज्ञान चक्षुनी प्रकाशिला निरंतर तया श्री गुरु सद्गुरुसी नमो नमो. असं ते आपल्या परमरसामध्ये म्हणतात की म्हणजे तोच गुरु आहे जो शिव आहे, आणि जो शिव आहे तोच गुरु आहे, आणि जो गुरु आपल्याला ज्ञानाची विज्ञानाची ओळख करून देतो तो गुरु आहे, असं मन्मथ माऊली आपल्या परमरसामध्ये सांगतात. जो ज्ञानरूपी दिव्य शक्तीवर बसलेला असून ज्याला शिवतत्वांच्या हाराने विभूषित सजवलेला आहे, तो अज्ञानरूपी अंधाराला दूर करून अज्ञानामध्ये बुडालेल्या लोकांना बाहेर काढतो. तो ज्ञानसूर्य आहे असं ते मन्मथ स्वामी म्हणतात. असा गुरु होऊ शकतो. आणि या मन्मथ माऊलीच्या वेळेवर महात्मा बसवनासुद्धा म्हणतात. म्हणजे बसवादी शरणांच्या वचनांचं जे साम्य आहे ते मन्मथ माऊलीच्या परमरसामध्ये आढळतं. आणि ते मन्मथ माऊली हे शरण आहेत, म्हणजे लिंगायत धर्मविचाराचे प्रसारक आहेत. दगडामध्ये सोने आहे, झाडामध्ये अग्नी आहे, दुधामध्ये तूप आहे, अंतरंगात परशिव आहे, पण हे सर्व असताना अंधकारामध्ये बुडालेल्या लोकांना हे कुडल संगम द्यावा तो दाखवणारा गुरुच नाही. आता बघा, आपल्या आत शिवाचं वास्तव्य आहे, आपल्यामध्ये शिवाचं वास्तव्य आहे, पण त्याची ओळख करून देण्यासाठी आपल्याला गुरु जर नाही भेटले तर त्याचा आपली ही वाटचाल आहे परमार्थिक दिशेने होणार नाही. लाकडामधील जे सोनं आहे ते आपल्याला दिसणार नाही, दगडातील जे सोनं आहे ते आपल्याला दिसणार नाही, आणि जी लाकडामध्ये अग्नी आहे ती आपल्याला दिसणार नाही, दुधामध्ये तूप आपल्या हाती येणार नाही. आणि हे सांगण्यासाठी आपल्या कुणी का होईना आपला गुरु लागेल असं या ठिकाणी बसवणं सांगतात. मग तो जो गुरु आहे आपल्या हातामध्ये इष्टलिंग देऊन त्याने आपल्याला जी इष्टलिंगाच्या मागील जी तात्विक माहिती आहे ती आपल्याला दिली पाहिजे. आणि या ठिकाणी गुरुची या आवश्यकता असल्याचे बसवना पण सांगतात. हा एक बसव मन्मथांच्या अभंगाचा आणि वचनामध्ये साम्य या ठिकाणी आढळतं. बसवना या ठिकाणी असं सांगतात की गुरुशिवाय लिंगाचे महत्त्व सुद्धा, म्हणजे लिंगाचे अस्तित्व हे निरर्थक आहे, असं मन्मथ स्वामी सुद्धा बसवना या ठिकाणी सांगतात.
तर असं की त्याच्या वचनामध्ये म्हणतात, गुरुवचनाविना लिंग हे लिंग म्हणून घेणार नाही, गुरुवचनाविना नित्य हे सत्य म्हणून घेणार नाही, वचनाविना नित्य नेम साध्य म्हणणार नाही. म्हणजे रुंडरहित कबंधाचा पट्टाभिषेक करणाऱ्या उभयभ्रष्टांना कसा संप्रीत होईल आमचा कुरल संगम देव. तर या वचनाप्रमाणे बसवना सांगतात की इष्टलिंग हे आपल्या गळ्यातील हे इष्टलिंग जे आहे ते स्थावर लिंगाप्रमाणे एक निर्जीव भौतिक वस्तू नसून ते अंतरंगातील ज्ञानाचे आत्मचैतन्याचं प्रतीक आहे. तर आत्मचैतन्याचं प्रतीक आहे. तर गुरुच्या हस्तेच इष्टलिंग का धारण करावं, तर लिंग व लिंग पूजे मागचे तात्विक जे माहिती आहे ते आपल्याला मिळावे यासाठी गुरुची आवश्यकता असल्याचे या ठिकाणी मनमोहन स्वामी बसवना सांगतात. तर पण गुरुलाही ती माहिती असावी, कारण गुरुला इष्टलिंग दीक्षा त्यांच्या गुरुने दिलेली आहे. त्या गुरुला सुद्धा इष्टलिंगाच्या मागील जी माहिती आहे ती माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या माहितीनुसार ती माहिती आपल्याला मिळावं. म्हणजे जी त्या माहितीद्वारे आपण आचरणाद्वारे आपण जगू शकतो, यासाठी गुरुची आवश्यकता असल्याचे या ठिकाणी सांगतात. मनमोहन स्वामी सुद्धा या ठिकाणी परमरसाच्या आपल्या ओव्यामध्ये म्हणतात की मंत्राशी मूळ गुरु वाक्य जाण आणि मंत्र निष्कारण जयाशी कृपा करी पूर्ण तोची मुक्त जाणावा. या पद्धतीने मनमोहन स्वामी सुद्धा आपल्या याच्यामध्ये सांगतात. आता आपण या ठिकाणी आपण असं समजून घेऊ शकतो की केवळ भगवे वस्त्रे घातला म्हणजे तो गुरु होऊ शकत नाही. तर गुरुची सुद्धा आपल्या धर्मावरती दृढ निष्ठा हवी आणि अज्ञानी समाजाला मूर्खात काढून गळ्यामध्ये ताईत बांधायला लावणं, गंडे दोरी देणं, लोकांना अंधश्रद्धेमध्ये ढकलणं आणि विविध प्रकारचे नवस असतील, कर्मकांड असतील, व्रत या सर्व अंधश्रद्धेच्या विषयामध्ये रणशिंग फुंकून समाजाचे आर्थिक शोषण करणारा हा गुरु अजिबात नसतो. तर अजिबात नाही. लिंगायत धर्मामध्ये यज्ञ संस्कृती नाही. लिंगायत धर्मामध्ये यज्ञ संस्कृती निषिद्ध आहे. आपण तीर्थक्षेत्राला जाऊ शकत नाही. तर मनमोहन स्वामी सुद्धा या ठिकाणी यज्ञ असेल, तीर्थक्षेत्र असेल याचं निरूपण करतात परमेश्वराच्या माध्यमातून. आता काही मनमोहद्रोही लोक मनमोहन स्वामींना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे कोणी असो, आता आपण सरळ नाव घेण्यापेक्षा तसं बोलू. मनमोहन स्वामी म्हणतात की यज्ञाची या वाटा टाकिल्या मोडून तीर्था लागी जाणे खुंटविले. आता या अभंगाप्रमाणे कोणी वागताना दिसत नाही. सध्या लिंगायतावर जगणारे काही लोक आहेत जे या मनमोहन स्वामींच्या अभंगाप्रमाणे वागताना सुद्धा आपण दिसत नाहीत, कारण ते मनमोहद्रोही लोक आहेत असं आपण म्हणू शकतो. काही लोक तर सध्या नवचंडीसारखे यज्ञ करताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे. नवस करायला लावणं, नवस करायला लोकांना भाग पाडणं, एखाद्या दोऱ्या घेणं, त्या दोऱ्यावर फुटाने खाल्यासारखं मंत्रासारखं पुटपुटायचं आणि ती दोरा त्याला द्यायचा आणि त्याला अंधश्रद्धेमध्ये ढकलायचं. असल्या ढोंगी लोकांना समाजातून हद्दपार करण्यासाठी संत शिरोमणी मनमथ माऊलींचा जन्म या भूतलावरती झाला असं आपल्याला वाटतं. असं ते अगदी खरं आहे. शेवटी मनमथ स्वामींनी गुरुला सुद्धा एक चौकट घालून दिलेली आहे आणि ती गुरुनं सुद्धा एक चौकट न पार करता त्या चौकटीमध्ये राहिलं पाहिजे. गुरु लिंग जंगम या ठिकाणी तिन्हीला एक मानला आणि सर्वांना त्या चौकटीप्रमाणे वागणूक दिली. तर परमरसाच्या माध्यमातून म्हणून खरा गुरु कोण, म्हणजे त्यांना असं सांगायचे की गुरु आहे तर खरा गुरु कोण आहे. तर बघा, आशा धरुणी बोधिना पूजा मान इच्छिना परस्त्रीस पाहिना कामदृष्टी कदा जीवहिंसा करीना परस्त्रीस पाहिना जीवहिंसा करीना शब्दे कोणाशी दुखविना भुवई उचलिना कोणावरी. अशा पद्धतीने ते आपल्या परमरसेच्या माध्यमातून गुरुचं वर्णन करतात की गुरु असावा कसा. तर विरक्तसुद्धा, आता विरक्त मठाधीश आहेत, आता आपण म्हणतो मठाधीश आहेत, विरक्त आहेत, तर ते विरक्त कसे आहेत ते सुद्धा मनमथ माऊली आपल्या ओव्याद्वारे सांगतात की जयाचे नाव विरक्त तो कासयासी नोवे लिप्त श्वान वमन मानित भोग विलास सर्वते तयासी लोह कांचन गारा आणि समरत्न मान अपमान समान आनंद भरित सर्वदा. आता बघा,
ज्ञानाच्या अग्नीने जे ज्ञान आहे आपल्या त्या ज्ञानाच्या अग्नीने आपले 6 विकार जो जाळतो तो गुरु आहे. कोणी निंदा जरी केली तर तो राग मानत नाही, आणि समजा उदाहरणार्थ कोणी स्तुती जरी केली तर तो उत्साहात येत नाही, तो गुरु. आणि त्याच्यामध्ये दया असेल, शांती, हे गुण गुरुमध्ये असतातच. ते गुण गुरुमध्ये असले पाहिजेत, तो गुरु आहे. आणि विशेष म्हणजे जसं लिंगायतांची आपण व्याख्या समजून घेऊ शकतो की जगाला प्रचंड आणि सुखी करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला लिंगायत असं म्हणतात. पण गुरूंचं सुद्धा जे कार्य आहे तो बसवण्याप्रमाणेच, म्हणजे ते जो गुरु असं या ठिकाणी म्हणतात की जगाला सुखी करण्याचा जो प्रयत्न करतो तो गुरु आहे. बसवण्यासारखंच यापुढे मनवत असं म्हणतात की सदाचारे आचरे शिवभक्ती, तो आचार निरोपी प्रेमप्रीती, अनाचार न धरी अनुमात राहती, कोटी लाभ जोडे झरी तरी अनाचार न करी, आवडी गोडी अत्यंत शिवाचारी, शिवा वाचून ब्रह्मा न हरी मानी कोणासी. शिव सोडून कोणालाच मानणार नाही. आता हे अभंग कसं आहे, षटस्थलाचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताद्वारे भक्तस्थलाच्या नंतर भक्तिरूपाचं जे आपलं जे रूपांतर आहे ते माहेश्वर स्थलामध्ये होतं. आणि माहेश्वर स्थल हे परदैवत, परधन, परनारी हे सोडायला भाग पडतं. आणि हे सोडून आपले जे गळ्यातील इष्टलिंग आहे त्या इष्टलिंगाशी एकरूप, एकनिष्ठ व्हायला भाग पडतं. आता या अभंगाप्रमाणे बसवणं काय म्हणतात बघा. माहेश्वर स्थलाच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेला भक्तस्थलाची जी पहिली पायरी आहे त्यावेळेला बसवणं काय म्हणतात. भक्त कसा होईन भवींचा संग न सोडेपर्यंत, माहेश्वर कसा होईन, भक्तस्थलाच्या पुढली जी स्टेप आहे त्याला माहेश्वर स्थल. माहेश्वर कसा होईल परदैवत, परस्त्री, परधनाची आशा न सोडेपर्यंत. आता बघा, इष्टलिंगावर संपूर्ण निष्ठा आपली जी निष्ठा आहे इष्टलिंगावरती संपूर्ण निष्ठा ठेवून बहुदेव उपासना ही आपण वर्ज्य मानली पाहिजे. फक्त एक लिंगनिष्ठेबरोबरच एक पत्नीव्रताचे सुद्धा आपण आचरण केलं पाहिजे. आणि जर आपण इष्टलिंग सोडून इतर स्थावर देवतास वंदन करत असेल तर ते व्यभिचारासारखं आहे असं आपण या ठिकाणी बसवण्णा आणि संत शिरोमणी मनोत माऊली म्हणतात. आपण आपल्याकडे इष्टलिंग असताना आपण कोण्या स्थावर लिंगापुढे आपल्याला वाकण्याची गरज नाही, आता कुठं जाण्याची आवश्यकता नाही. मनमत स्वामी म्हणतात, आता जे लोक इष्टलिंग सोडून इतर ठिकाणी जातात त्यांना मनमत माऊली परमरशाद्वारे असं म्हणतात, सांडोनिया लिंगार्चना जो करी अन्य देवता पूजना, तो शिवभक्त नव्हे त्याची या वदना अवलोकी नये. बघा, गळा असोनिया त्रिनयन, आपल्या गळ्यात त्रिनयन आहे. गळा असोनिया त्रिनयन जो अन्य देवतांची करी उपासन, तो भवीहून परता जाण लिंगनिष्ठा नाही म्हणणे. बघा, आपल्या गळ्यामध्ये साक्षात त्रिनयन या ब्रह्मांडाचं प्रतीक इष्टलिंग शिव आहे. आणि गळ्यात आपल्या शिव असून आपण अन्य देव शोधत इतर डोंगरानं फिरत आहोत, कुठे बी फिरत आहोत, पण त्याला शिवभक्त म्हणत नाहीत. तो शिवभक्त नाही आणि इष्टलिंगनिष्ठ नाही, तो ढोंगे आहे असं आणि भव्य आहे असं या ठिकाणी मनमत माऊली आपल्या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात. आता आपण जाणून घेतले की गुरुची लक्षणं जाणून घेतली. मनमत माऊलींच्या मतानुसार गुरु कसा असावा याची लक्षणं आपण जाणून घेतली आहेत. त्यानंतर इष्टलिंगाचं आपलं जे काय तात्विक अधिष्ठान थोड्या प्रमाणात आपण माहिती करून घेतलेलं आहे. आता जंगमसुद्धा कसा असावा याचं सुद्धा निरूपण आपल्या परमरसेच्या बसवण्याप्रमाणेच परमरसेच्या माध्यमातून मनमत माऊली सुद्धा सांगतात. केवळ जंगमांना ठराविक वेश असला, हो काय, असं भगवा गमचा खांद्यावर घेतला, पट्टा ओढला, कुकाचे असं बुक्काळाला समजा हे केलं, त्याला जंगम म्हणत नाहीत. म्हणजे जंगमासाठी ठराविक वेश जरी असला तरी तो बाह्य जो देखावा आहे ह्या देखाव्यानं तो जंगम ठरत नाही. उगी कुळात जन्माला आला म्हणून तो जंगम नाही. कुळा लक्षात घ्या, तो कुळामध्ये जन्मला म्हणून तो जंगम नाही. उगा जंगमाच्या पोटाला जंगम जन्मला म्हणजे मुलगा जन्मला म्हणून तो जंगम नाही. ज्याचं हृदय आणि मन, त्याचं हृदय आहे, मन आहे, गंगा जळाप्रमाणे निर्मळ आहे. मनामध्ये कोणत्याच प्रकारचा मोह नाही आणि सर्व प्रकारच्या वासना विकारापासून मुक्त आहे. तो जंगम आहे या ठिकाणी असं मनमत माऊली म्हणतात. आता ही माहिती किती जणांना माहिती आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ते मनमत माऊली काय म्हणतात किंवा तो 6 विकारांपासून मुक्त आहे, तो जंगम आहे. आणि ते आपल्या
ओव्यांच्या माध्यमातून असं म्हणतात की तर जंगम कोण खरा, ठीक आहे आपण म्हणतोय कुळीचा जंगम नाही, तर मनमत माऊलींच्या मताप्रमाणे खरा जंगम कोण होऊ शकतो, तर त्यांच्या ओळीप्रमाणे आपण जाणून घेऊया. कुचेष्टा कुचाळी न करी कदा रळी रांगोळी, कुवाक्ये कोणा न सळी, तोची उत्तम जंगम, जो परजीवाची न करी हिंसा, परनिंदा न करी काही आशा, परस्त्री मानी मातेशा, तोची उत्तम जंगम. बघा, ही जंगमांची लक्षणं आहेत, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि पण जंगम असावा निर्मळ तरी कसा, निर्मळ जंगम तर निर्मळ असावा लागतो. भगवत हा जंगम होऊ शकत नाही, कारण तो आचरणानं जंगम ठरत असतो. तर तो निर्मळ असावा तरी कैसा, तो निर्मळ तरी कैसा, पाताळ गंगेचा ओघ जैसा, राव रंग जयासा एका, तोची उत्तम जंगम. बघा, उग एखादा जंगम कुळानं व्यक्ती जंगम आहे, आपल्याकडे खूप जंगम येतात, तसे जंगम आहेत. उग जंगम कुळानं जंगम असेल तर त्याला जंगमपद देऊ नका. तो 7 लक्षणयुक्त असला पाहिजे, सप्तगुण त्याच्या अंगात, जंगमाच्या अंगामध्ये 7 हे गुण असले पाहिजेत. तर ते 7 गुण आपण जाऊन घेऊया. ते बघितलं तर हे जे आचरण आहे मनमत माऊलींच्या परमरहस्याच्या माध्यमातून जे मनमत माऊली सांगतात, बसवण्णांचं तर नाव घेतलं तर सुद्धा काही जणांना राग येतो. ते लोक डांग्या खोकला होऊन मरतील. काही लोक म्हणतात बसवण्णा हे देव नाहीत, असे आहेत तसे आहेत. काही ठिकाणी ऐकलेलं आहे, समोर सुद्धा ऐकले, चर्चा सुद्धा केलेली आहे, पण ते लोक ऐकत नाहीत. पण खूप त्या विषयाकडे न जाता आपण तत्वाकडे वळू. तसं बघितलं तर हे जी मनमस्वामी जी तत्व आहेत, बसवण्णा आणि बसवादी शरणांचा जे विचार आहेत, ते कुठं तर आचरण करताना आपल्याला ते कोणी दिसत नाही. आणि जे जंगमाच्या अंगाचे 7 गुण आहेत, ते 7 गुण कोणते हवे जंगमाच्या अंगात, तर ते बघा. निष्कलंक निरापेक्ष, कलंक नसतोय, निरापेक्ष गुण दुसरा, निर्दोष निराश सत्यवादी 5वा खरा, दया शांती 7 गुण व सुंदरा, तया जिंगम लिंगाचे. बघा, त्याच्या अंगात कोणते कोणते गुण असले पाहिजेत, निष्कलंक, निरापेक्ष, निर्दोष, निराश, सत्यवादी, दया आणि शांती. हे 7 गुण त्या जंगमाच्या अंगात असले पाहिजेत, तरच तो जंगम आहे. नाहीतर त्या कुळीच्या जंगमाला घेऊन काय उपयोगाचं नाही. खूप लोक असं उदात्तीकरण करतात की जंगम तो जाणी जाग, जंगम तो कुळीचा जाणीचे. ठीक आहे, पण ते तात्विक अधिष्ठान सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येकाच्या पाठीमागे काहीतरी तत्व आहेत, ते तत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. ते तत्व आपल्याला कळाले त्यावेळेसच मग तो विषय आपण खरं आहे तो जाणावा आपल्या मनाशी. यासाठी आपल्याला परमरहस्य वाचणं गरजेचं आहे. मनमत स्वामींच्या विचारावरती चालण्याची आवश्यकता आपल्याला आहे, पण ते सध्या दिसत नाही. सर्वांना परमरहस्य पाठ आहे, प्रत्येकांच्या घरात परमरहस्य आहे, सर्वांना पाठ आहे. त्याची फक्त कुंकू लावून पूजा होते. पण तसं न करता आपण ते वाचलं पाहिजे, आपल्या ते विचार डोक्यामध्ये घेतले पाहिजे ना, तसं आपण आचरण केलं पाहिजे. आता काही ठिकाणी आता मनमत स्वामींना अशा जंगमांची अपेक्षा आहे. चिन्मय ज्ञानी चन्न बसवणा सुद्धा आपल्या एका वचनामध्ये सांगतात, जंगमाची लक्षणं ते सांगतात. पण ते तशाच पद्धतीनं मनमत माऊलींनी सुद्धा आपल्या परमर्शाच्या माध्यमातून जंगमाची लक्षणं सांगितलीत. आणि अशा जंगमांची अपेक्षा ही मनमत माऊलींना आहे, बसवण्णांना आहे, बसवादी शिवशरणांना आहे, आणि आपल्याला सुद्धा आहे. कारण आपली जर लूट होत असेल तर आपल्याला ती माहिती असेल तर आपण लूट होऊ देणार नाही, जर माहिती नसेल तर ती लूट होणार आहे. तर अशा जंगमांची अपेक्षा आपल्याला सुद्धा आहे. आता बघा, काही ठिकाणी मी जंगमांना 11 खारीक घेताना सुद्धा बघितलेलं आहे, आणि काही ठिकाणी 21 सुद्धा खारीक घेतलेलं मी बघितलेलं आहे. पण हे आपला अनुभव आहे, आपण अनुभव तो घेतला पाहिजे. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला मनमत स्वामींना जो जंगम पाहिजे तो जंगम तुम्हाला पाहिजे, बसवण्णांना जो जंगम पाहिजे तो तुम्हाला हवा आहे का उगाच समाजाची लूट करणारा, तुमच्याकडून खारका दक्षिणा असेल काय जे काही सांगून तुमच्याकडून जी लूट होत आहे तो लूट करणारा जंगम तुम्हाला पाहिजे का महात्मा बसवण्णा, बसवादी शिवशरणांना, मनमत माऊलींना अभिप्रेत असणारा जंगम पाहिजे, हे तुम्ही ठरवा. बघा, महात्मा बसवण्णा व बसवादी शरणांनी
अंधश्रद्धेमध्ये जखडलेल्या समाजाला, म्हणजे झोपलेल्या समाजाला, धर्माच्या ठेकेदारांना, म्हणजे धर्माच्या नावाची त्यांची दुकानदारी चालू आहे, ती दुकानदारी बंद करण्याच्या माध्यमातून, म्हणजे त्यांची दुकानदारी त्यांनी बंद केली. झोपलेल्या समाजाला त्यांनी शहाणं केलं आपल्या अभंगाच्या माध्यमातून. त्या धर्माच्या ठेकेदारांची, म्हणजे सनातन्यांची सरळ सरळ दुकानदारी मनमत माऊली असतील अथवा बसवादी शिवशरण असतील, त्यांनी सरळ दुकानदारी बंद केली. मग आता माझ्याकडे येणारा जर समजा पैसा असेल तर मला का बरं वाटणार आहे? मग त्या सनातन्यांना ते रुचलेलं नाही, त्यांना ते योग्य वाटलं नाही. त्यांनी काय केलं की तो विषय आहे पुढे, तो आपण विषय पुढे घेऊ. पण त्यांनी बसवादी शिवशरणांच्या हत्या घडवून आणल्या. त्याच पद्धतीनं जे लोक शिवाचारापासून, म्हणजे शिवतत्वापासून लांब गेले आहेत, अंधश्रद्धेमध्ये आहेत, कर्मकांड, दैवीकरण, थोतांड, पुराण कथामधून जे लोक जखडले आहेत अंधश्रद्धेमध्ये, त्या लोकांना बसवादी शिवशरणांनी, मनमत माऊलींनी हे बाहेर काढलेलं आहे. एखाद्याचं वाटोळ जर होत असेल तर मग तो कसा शांत बसेल? मग ते एवढ्यावर थांबले नाहीत. ज्या पद्धतीनं जे लिंगायत आंदोलन 12व्या शतकामध्ये, जे लिंगायत पर्वाचं जे स्वतंत्र कल्याण राज्याचं स्वप्न जे बसवादी शिवशरणाचं, म्हणजे महात्मा बसवनांचं होतं, ते स्वप्न डोळ्याशी ठेवून जे ध्येय बसवनांचं होतं, त्या माध्यमातून खूप लिंगायत तत्वांचा प्रचार झाला जंगमांच्या माध्यमातून, आणि लिंगायत सर्वत्र पसरला गेला. पण ठीक आहे, जोपर्यंत अनुभव मंडप असेल, तत्व असेल, तोपर्यंत सनातनी व्यवस्थित होते. पण ज्या वेळेला त्यांची दुकानदारी बंद पडण्याची वेळ आली, त्यावेळेला ते पेटून उठले, त्यांना ते सहन झालं नाही. मग ते बसवादी शिवशरणांच्या हत्या तर ते 12व्या शतकामध्ये घडून आणल्या. 1,96,000 जंगमांच्या कत्तली या राजसत्तेला धरून मनवादी व्यवस्थेनं असेल किंवा सनातन्यांनी हत्या घडून आणल्या. पण जे बसवादी शिवशरणांचा जो विचार आहे, लिंगायत प्रसार आहे, तो मनमत माऊलींनी 16व्या शतकामध्ये केलेला आहे. तेच कार्य 12व्या शतकातलं, तेच कार्य मनमत माऊलींनी 16व्या शतकात केलेलं आहे. आणि 16व्या शतकात सुद्धा मनमत माऊली सनातनांची दुकानदारी बंद करण्याचं, म्हणजे दुकानदारी बंद पाडलेली आहे, ते पाहिल्यानंतर मनमत माऊलींना अक्षरशः जाळून मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. बघा, बसवादी शिवशरणांच्या हत्या तलवारीनं झाल्या, तलवारीनं मारले, हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडलं, तो तर विषय झाला. पण मनमत माऊलींना सुद्धा 16व्या शतकामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि त्यांना जाळून मारल्याचा जो पुरावा आहे ते मनमत माऊली आपल्या स्वतःच्या अभंगामध्ये देतात. ते कशा पद्धतीनं? बघा, भस्मामे व्हावे निंदकांचे हेत, परी झाले श्रम त्यांचे व्यर्थ, ज्ञानाग्नीने आम्ही जाळलेले स्थूळ, काय करील काळ अग्निरूपी, शिवनेत्रस्थानी अग्नीचा तो वास, शिवनेत्रस्थानी अग्नीचा तो वास, तेने आम्हा स्पर्श काय झाले, भोळा उमाकांत कैलासीचा नाथ, अभंग रक्षित अग्नी माझे. तर बघा, मनमत शिवलिंग म्हणे त्रिपुरारी, आमुचा कैवारी सदाशिव. अशा प्रकारे मनमत माऊली सुद्धा त्यांना जो जाळून मारण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याचा उल्लेख आपल्या अभंगामध्ये अशा पद्धतीने करतात. पण सुदैवानं त्यांना काही झालेलं नाही. मनमत माऊली वाचले, जो तो त्यांना जाळून मारण्याचा जो आघात त्यांच्यावरती झालेला आहे त्यामधून मनमत माऊली हे वाचले आहेत. पण ज्याप्रमाणे बसवादी शरणांचं वचन साहित्याच्यात जी भांडार होतं, म्हणजे जगातील तक्षशिला असतील, नालंदा असतील, हे सगळ्यात मोठे विद्यापीठ या नावानं ओळखले जातात. पण त्यानंतर जगातील सर्वात जर मोठं जर वाचनालय जर म्हणलं, वाचनालय आपण म्हणू शकतो, अनुभव मंडपाच्या नंतर विचारधारेचा प्रसार हा वचन भांडारातून झाला. जगातील जर मोठं वाचनालय जर आपण म्हणलं तर वचन भांडार होते. ज्या वेळेला मनोवाद्यांनी वचन भांडाराला आग लावली, अतोनात वचन साहित्य, जवळपास 160 कोटी वचनांची निर्मिती 26 वर्ष आणि जवळपास 36 वर्ष कालखंडामध्ये कल्याणमध्ये वचनाची निर्मिती झालेली होती.
160 कोटी वचनांची निर्मिती झालेली, वचन भांडाराला आग लावली, सर्व वचन साहित्य जळून खाक झाले. आज आपल्याकडे आहेत किती वचन आहे? जवळपास 20 ते 25 हजारांच्या जवळपास आपल्याकडे वचन आहेत. बघा, त्याच पद्धतीनं मनमथ माऊलींना जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. मनमथ माऊली त्या आघातामधून वाचले, आणि पण त्यांचं जे साहित्य होतं ते साहित्य खूप प्रमाणामध्ये नष्ट झालेलं आहे. कशा पद्धतीनं त्यांनी जो आपला शिवाचाराचा झेंडा आहे, लिंगायत तत्वाचा जो षटस्थलाचा झेंडा आहे, तो झेंडा सनातनांच्या किल्ल्यावर नेऊन रोवणारे मनमथ स्वामी फक्त 110च अभंग कसे लिहू शकतात? बघा, बसवादी शिवशरणांचा जो विचार, लिंगायत विचार घेऊन मनमथ स्वामी समाजामध्ये वावरत होते, तो झेंडा षटस्थलाचा झेंडा सनातनांच्या किल्ल्यावर नेऊन रोवणारे मनमथ स्वामी फक्त 110च कसे अभंग लिहू शकतात? 110च्या जवळपास अभंग त्यांचे आज शिल्लक आहेत. हा चिंतनीय विषय आहे, चिंतन करण्याचा विषय आहे. तो आपण चिंतन केलं पाहिजे. आपण चिंतन करत नाही. आपल्याला प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. आपण प्रश्नच निर्माण करते. प्रश्न निर्माण करणारा समाजच उद्या भविष्य निर्माण करू शकतो. त्यामुळं प्रश्न हे आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत. त्यांनी आपल्या मनमथ स्वामींच्या जो विचार प्रसाराचं कार्य होतं, त्या विचार प्रसार कार्यामध्ये मनमथ माऊली जे अनुयायी होते, तिथली काही कट्टरपंथीय अनुयायी असतील, सनातनी लोक असतील, त्या लोकांनी खूप सळो की पळो लिंगायत अनुयायांना, म्हणजे मनमथ स्वामींच्या अनुयायी म्हणतं लिंगायत अनुयायी, खूप सळो की पळो करून त्यांना सोडलेलं होतं. जागोजागी त्यांना त्रास, हाल अपेष्टा म्हणजे त्रास देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्या खचलेल्या, म्हणजे जे लोक त्रास द्यायचे, त्या खचलेल्या लोकांना धैर्य देण्यासाठी मनमथ माऊली म्हणतात, मनमथ आलासे भूलोका आता कोणी भिवू नका. म्हणजे या शब्दाच्या मांडणीद्वारे ते आपल्या अनुयायांना धैर्य देतात आणि कुठंतरी धीर देऊन त्यांना आपलं काम पुढं करण्यासाठी प्रवृत्त करतात. अशा पद्धतीनं जेवढं मनमथ स्वामीविषयी सांगितलं तेवढं कमीच आहे. कारण आपण वाचलं पाहिजे. बसवादी शरणांचा अभ्यास आपण तर केलाच पाहिजे, पण संत शिरोमणी मनमथ माऊलींच्या परमरसाकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. प्रत्येकाच्या घरात परमरस्य आहे. प्रत्येकाला ते तोंडपाठ आहे. केवळ पाठ करण्यानं आपल्या जीवनामध्ये बदल घडून येणार नाही, तर ते आपण आचरणामध्ये घेतलं पाहिजे. परमरस्याला डोक्यात घ्या. परमरस्य एकदा मन लावून वाचा. आपल्या आचरणामध्ये ते परमरस्य घ्या. उगा त्याचा कुकू लावून सत्यानाश करू नका. आणि परमरस्य ही डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. नाचण्याबद्दल काही विषय नाही, नाचा. पण कधी तुम्ही परमरस्य डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा मनमथ माऊलीचं परमरस्य वाचा, डोक्यात विचार घ्या, ते विचार तुमच्या आचरणामध्ये आणा. आचरणामध्ये विचार आल्यानंतर जे तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येईल, त्या बदलावरती तुम्ही नाचा. बघा, आता जेवढं मनमथ माऊलींच्या परमरस्यावरती बोललो तर कमीच आहे. तर आपण असं समजून घेतलं पाहिजे की खरा गुरु कोण, इष्टलिंग काय आहे, इष्टलिंगाच्या मागील जी तात्विक गोष्ट आहे, इष्टलिंग पूजेसाठी आहे, त्याच्या मागील काही आणखी परम रहस्य या शब्दामध्येच रहस्य आहे. एक लक्षात घ्या, मनमथ स्वामी जे परम रहस्य आहे, परम रहस्य, त्याचा रहस्याचा उलगडा आपल्याला करायचा आहे. ते रहस्य आहे, ते रहस्य आपण जाणून घेतलं पाहिजे. या शब्दामध्येच, ग्रंथाच्या शब्दामध्येच एक रहस्य आहे. बघा, या शब्दावरती आपण सुद्धा चिकित्सा करणं गरजेचं आहे. तर असं कोणतं रहस्य आहे की ते मनमथ माऊलींनी परमरस्यात दिलेलं आहे? तेच रहस्य आहे जे बसवादी शिवशरणांनी 12व्या शतकामध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. तर आपण दिलं पाहिजे. गुरु कोण आहे, जंगम कोण आहे, इष्टलिंग काय आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि खरा गुरु कोण हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर हे काय आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. इष्टलिंग, शिवाचार हे सर्व आपल्याला कळेल. नाहीतर गुरुची अपेक्षा तुम्हाला असेल, गुरुची जर तुम्हाला अपेक्षा असेल तर मनमथ स्वामींना, बसवादी शिवशरणांना अभिप्रेत असणारा गुरु आपल्याला पाहिजे. नाहीतर आसाराम आणि राम रहीमसारखे गुरु तर मोकळे आहेत. कुठं जायचं तो निर्णय तुमचा आहे, माझा आहे, सर्वांचा आहे. अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं लिंगायत विचारधारेचे जे कार्य आहे ते आपलं कार्य संपल्याची जाणीव संत शिरोमणी मनमथ माऊलींना जेव्हा झाली,
त्यावेळेला भाद्रपद तृतीया 1535. म्हणजे बघा त्यांचं कार्य संपल्याची जाणीव त्यांना तर आपल्या इष्टलिंगाच्या असेल त्यांच्या जी त्यांना कळालं, म्हणजे ते त्यांनी विचार केला की आपलं जे कार्य आहे लिंगायत तत्व प्रचार प्रसाराचं जे कार्य आहे, जे बसवादी शिवशरणाचं महान असं कार्य त्यांनी 16व्या शतकामध्ये पार पाडलेलं आहे, ते कार्य संपल्याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर त्यांनी सर्व अनुयायांना बोलून त्या ठिकाणी दासोह केलेला आहे. 2 दिवस त्यांनी त्या ठिकाणी कपिलदार या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे. कीर्तन करून सर्व अनुयायांना आपल्या माध्यमातून आपल्या शब्दामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि शेवटी भाद्रपद तृतीया 1535 या दिवशी जिल्हा बीड कपिलधार या ठिकाणी संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी संजीवन समाधी घेतलेली आहे. शिवाचार जागवणारा एक महान योद्धा, शरण, मोठा अभ्यासक, ज्या अभ्यासकाने महात्मा बसवण्यांच्या कल्याण क्रांतीच्या स्वप्नाला, महात्मा बसवण्यांचे कल्याण राज्याचं स्वप्न होतं, ते स्वप्न पुढे घेऊन यासाठी ज्याने आपलं जीवनभर त्यांनी प्रयत्न केलं, तो असा महान योद्धा आपल्या इष्टलिंगाच्या माध्यमातून शिवतत्वामध्ये विलीन झाला. काही मोजके अभंग, संजीवन समाधी व त्यांच्याविषयी जी माहिती आहे त्या माध्यमातून आपण समाजापर्यंत कुठंतरी नेण्याचं काम करत आहोत. पण आपल्याजवळ त्यांचं जे जीवनचरित्र आहे ही उपलब्धी राष्ट्रसंतांची उपलब्धी आहे. जेवढं आहे आपल्याकडे तेवढं आपण समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. माझा विषय होता संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा. तर आजपर्यंत मन्मथ माऊलींचं जे साहित्य समोर आलेलं आहे त्यापेक्षाही पूर्ण मन्मथ माऊलींच्या जीवनावरती आधारित संपूर्ण हे चरित्र जे आहे, ती कादंबरी. आता बघा मान्य शरण ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरी सरांनी त्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या चिंतनामधून मन्मथ माऊलींच्या जीवनावर प्रकाश टाकणारी व त्यांचा संपूर्ण जो जीवनकाळ आहे त्या विषयावरती त्यांनी मन्मथ आलासे भूलोका ही कादंबरी लिहिलेली आहे. तो कादंबरी म्हणजे जो शिवाचा प्रसाद, आपण याला शिवाचा प्रसाद म्हणूया, कारण बसवादी शिवशरण हे भक्ती भांडारी होते. काही लोक असं म्हणतात की बसवण्णा आस्तिक होते का नास्तिक होते, पण आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की महात्मा बसवण्णा असतील, बसवादी शिवशरण असतील, त्यांचा बहुदेव उपासनेला विरोध होता. त्यांनी एक देव उपासना केलेली आहे. शिव सोडून त्यांनी ते कुठेही गेलेले नाहीत. मन्मथ स्वामींनी सुद्धा थोड्या वेळापूर्वी आपण अभंगाच्या माध्यमातून एक देव उपासनेचं समर्थन काय कसं ते आपण जाणून घेतलेलं आहे. तर बसवादी शिवशरण हे भक्ती भांडारी होते. त्यांनी शिवाची भक्ती केलेली आहे. एक देव उपासनेचे ते समर्थक होते. बसवण्णांचा जास्ती भर, बसवण्णा नास्तिक नव्हते, त्यांचा हा भर वास्तविक विवेक तर होता. म्हणजे जी वास्तविक आहे त्यावरती महात्मा बसवण्णांचा भर होता. ते वास्तविक होते, नास्तिक नव्हते, आस्तिकही नव्हते, म्हणजे ते वास्तविक होते. तर भक्ती भांडारी म्हणजे आस्तिक सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यांनी शिवभक्ती केली आहे, फक्त शिवाला सोडून दुसरं कोणता विषय त्यांनी घेतलेला नाही. तर शिवानंद हैबतपुरी दुसऱ्यांनी मन्मथ आलासे भूलोका ही कादंबरी लिहिलेली आहे. त्याला आपण शिवाचा प्रसादही म्हणू शकतो. तो जो शिवाचा प्रसाद आहे, म्हणजे आज लॉकडाऊनचा कालखंड आहे, आता होईल जवळपास काही दिवसांमध्ये चालू होईल, त्यानंतर ती कादंबरी जो शिवाचा प्रसाद आहे तो आपल्या सर्वांना मिळणार आहे. तो शिवाचा प्रसाद आपण सर्वांनी घ्यावा. तर जी आजची सेवा आहे म्हणजे शरण म्हणजे महात्मा बसवण्याविषयी तर आपल्या सर्वांची माहिती आहे. तर जे अनुभव मंडपाचे शरण होते त्या शरणांचे सुद्धा जे जातीअंताचं महात्मा बसवण्याने 12व्या शतकामध्ये कार्य केलं आहे, ते कार्य फक्त आपण म्हणतो जातीअंताचं महात्मा बसवण्याने कार्य केलं, पण खरं त्या माहितीप्रमाणे महात्मा बसवण्याच्या अनुभव मंडपामध्ये कोणते शरण होते त्या शरणांची माहिती आपल्याला झाली पाहिजे व त्यांनी जी कार्य केलं आहे, जे कार्य आहे ते समाजाला माहिती झालेलं आहे, झालं पाहिजे. तर जी आजची
ही जी सेवा आहे, लिंगायत धर्मरक्षक संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या माहितीविषयी जो आपला जो ठेवा आहे, म्हणजे जी माहिती आहे ती तुम्हा आम्हाला दिलेली राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी व लिंगायत धर्मपिता लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णा व तमाम ज्ञात व अज्ञात शिवशरणांच्या व लिंगायत विचार प्रसारधारीच्या सर्व शरणांना समर्पित करून व आजची सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो व लिंगायत विचारधारेचा जे प्रचार प्रसारामध्ये जे लिंगायत सेवा संघ जे काम करते, जे लिंगायत विचारधारेचे जे मोठ्या हिमतीनं मोठ्या बळानं जे काम करते, त्या लिंगायत विचारधारा समाजामध्ये जे लिंग महात्मा बसवण्याचं कार्य आहे, जे कार्य आपल्याला शब्दामध्ये सांगता येणार नाही, अंगावर शहारे आणण्यापासून भावनिकतेपर्यंत त्याची आपल्या तुलना आणि सांगता येणार नाही असं जे त्यांचं महान कार्य आहे, ते कार्य समाजामध्ये पसरविण्याचं, समाजामध्ये सांगण्याचं कार्य, शिवाचारापासून शिवभक्तीपासून लांब गेलेल्या लोकांना एकत्र, म्हणजे त्यांना माहिती करून देण्याचं काम, शिवाचारात जवळ आणण्याचं काम, शिवाचारामध्ये एकरूप करण्याचं काम, शिवाचारामध्ये विलीन करण्याचं काम जे लिंगायत सेवा संघ करत आहेत, त्या लिंगायत विचारधारेच्या प्रसारासाठी लिंगायत सेवा संघाला बळ मिळो हे शिवबसवचरणी प्रार्थना करतो. व आजचं जे मन्मथ माऊलींचं जे चरित्र आहे, त्यांचा जो परमरहस्य ग्रंथ आहे, त्यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे. एवढ्यावरती मी थांबतो आणि सर्वजण आपण या शरणचरित्राच्या माध्यमातून लाईव्ह पाहणाऱ्या सर्व शरणींना माझा विनम्रपूर्वक अनंत कोटी शरणार्थी. धन्यवाद. शरणार्थी. जय बसवण्णा.